मंडळी, लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने काही जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणाही केली आहे. पण त्यातच आता अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामील झालेले निलेश लंके आता पुन्हा घरवापसी करत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत आज शरद पवार गटात प्रवेश करत असल्याची बातमी पुढे आली आहे. पण आता निलेश लंकेंनीच ही प्रवेशाची गोष्ट खरी नाही असं म्हटलंय. अर्थात आगामी काळात शरद पवारांकडून निलेश लंके यांची अहमदनगर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. आता मागेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही निलेश लंकेंना आपल्यासोबत येण्याचं आवाहन केलेलं होतं. पण एकूणच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचं नाव अहमदनगर दक्षिणमधील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. म्हणूनच आता अहमदनगरमधील राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. नगरमध्ये सध्या भाजपचे सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आता आगामी काळात नगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी लढत होईल का? अशावेळी तिथं शंकरराव गडाख यांची काय भूमिका असणार? एकूणच अहमदनगरचा पुढचा खासदार कोण होणार हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा मंडळी, राष्ट्रवादीतील फुटीनंतर पारनेरचे आमदार निलेश लंके अजित पवार गटासोबत राहिले. मात्र गेल्या काही दिवसांपासूनची त्यांची भूमिका पाहता ते कोणत्याही क्षणी शरद पवार गटात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना जाहीरपणे आपल्यासोबत येण्याची साथ घातली होती. लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी वाजवा अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना थेट ऑफरच दिली होती. खरं तर त्यावर लंकेकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आज थेट शरद पवार गटात प्रवेश आणि त्यांची उमेदवारी जाहीर होणार असल्याचं दिसून येत आहे. एवढंच नाही तर मग निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी निलेश लंके यांच्या बॅनर्सवर शरद पवार यांचा फोटो दिसला होता. त्यामुळे ते आजही मनाने शरद पवारांसोबतच असल्याची चर्चाही त्यांच्या मतदारसंघात होते. आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते निर्णय घेत असून विखे पाटलांना आणि अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. पण एकूणच निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळणं जवळपास फिक्स आहे. अशा परिस्थितीत सुजय विखे पाटलांसाठी निवडणूक अवघड मानली जाते आणि निलेश लंकेच नगर दक्षिणचे पुढचे खासदार असेल असं देखील बोललं जात आहे. पण मग नेमके असे कोणते प्लस पॉईंट आहेत ज्याच्या आधारावर निलेश लंके नगरचे पुढचे खासदार होतील? चला एक एक करून पाहूयात. तर बघा, सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे निलेश लंके यांची सामान्य माणूस असणारी प्रतिमा विरुद्ध विखे पाटलांची राजकीय घराणेशाही. मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निलेश लंकेंचा जन्म एका सामान्य कुटुंबात झालाय. वडील शिक्षक तर आई गृहिणी. घरात राजकारणाचा तसा दूरदूरचा संबंध नाही. सुरुवातीच्या काळात लंके यांनी आधी शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता गावात पॅनल उभा करून तो त्यांनी निवडूनही आणला. त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना करून लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली. त्यातच पवारांनी त्यांना हेरलं आणि 2019च्या निवडणुकीत पारनेरमधून उभं केलं. त्यानंतर लंके यांनी मतदारसंघ पिंजून काढला. लंके औटी यांच्यात विधानसभेचा सामना झाला आणि लंके तब्बल 61,000 मतांनी निवडून आले. मी महाराष्ट्रातला एकमेव असा आमदार असेल ज्याला लोकांनी निवडणूक लढवण्यासाठी पैसे दिले असे निलेश लंके नेहमी अभिमानानं सांगत असतात. आमदार झाल्यानंतरही लंके आजही पूर्वीप्रमाणेच लोकांमध्ये मिसळतात. त्यांचे कोविड सेंटरमध्ये स्वतः रुग्णांची काळजी घेताना, कोविड सेंटरमध्ये झोपलेले असतानाचे व्हिडिओ पण आपण पाहिलेच असतील. एवढंच नाही तर मतदारसंघातील लोकांसाठी ते दर आठवड्याला जनता दरबार भरवत असतात. त्यामुळे एकूणच समाज मनात त्यांची प्रतिमा खूप जबरदस्त आहे. बरं, त्यांनी ती इमेज चांगली टिकवली आहे सुद्धा. पण दुसऱ्या बाजूला विखे पाटील यांना कुटुंबातूनच राजकीय परंपरा मिळालेली आहे. तर बघा, विठ्ठलराव विखे पाटील हे सुजय विखे पाटील यांचे पणजोबा. विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1915 पासून अहमदनगरमधल्या प्रवरानगर परिसरात सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी सुरुवात केली. पुढे अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर, लोणी इथं आशियातला सहकारी तत्वावरचा पहिला सहकारी साखर कारखाना त्यांनी सुरू केला. एवढंच नाही तर त्यानंतर सुजय विखे यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांनी सुद्धा सहकार आणि शिक्षण क्षेत्रात काम करून ते 40 वर्ष खासदार राहिले. बाळासाहेब विखे पाटील यांना राधाकृष्ण विखे पाटील, अशोक विखे आणि राजेंद्र विखे अशी 3 मुलं. यापैकी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारण सुरू ठेवलं तर अशोक विखे यांनी शैक्षणिक संस्थांवर लक्ष केंद्रित केलं. पण राधाकृष्ण विखे यांनी गेल्या काही काळात राज्यात विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली
आणि एक मंत्रिपदही भूषवली. पण त्यांचे पुत्र सुजय विखे यांनी जेव्हा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पासूनच खरं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्थात ते भाजपवासी झालेही, पण एकूणच बघायला गेलं तर सुजय विखे पाटील यांना घराणेशाहीची परंपरा आहे. सुजय विखे पाटील हे विखे पाटील घराण्यातले चौथ्या पिढीचे व्यक्ती आहेत. त्यामुळे निलेश लंके यांच्यासारखा सामान्य घरातला नेता लोकांना अपिलिंग वाटतो असं बोललं जातंय. यानंतर दुसरा प्लस पॉईंट आहे तो म्हणजे मतदारसंघातील मवियाची ताकद. तर बघा आता नगर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात 2 ठिकाणी शरद पवार गट, 2 ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यातल्या एका ठिकाणी तर स्वतः निलेश लंके आमदार आहेत. अर्थात उर्वरित 2 ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. शेवगाव, पाथर्डी आणि श्रीगोंदा या 2 मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजाळे आणि बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. राहुरी आणि कर्जत जामखेड या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे आणि रोहित पवार हे आमदार आहेत. तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे, तर रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. मागील निवडणुकीत तनपुरे यांनी भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांचा, तर रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला. आपापल्या मतदारसंघात भाजपला थेट भिडण्याचं काम या दोघांना करावं लागत आहे. ही दोन्ही मंडळी आपल्या अभ्यासू राजकारणांसाठी आणि ठाम भूमिका घेण्यासाठी ओळखली जातात. महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात तनपुरे हे कॅबिनेट मंत्री होते. या दोघांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ताकद मिळेल अशी शक्यता आहे. पारनेर आणि अहमदनगर शहर भागातून स्वतः निलेश लंके आणि संग्राम जगताप हे आमदार आहेत. हे दोघेही त्यांच्या मतदारसंघातून तुफान लोकप्रिय आहेत. खरं तर निलेश लंके यांची सामान्य लोकात राहणारा, त्यांच्यासाठी झटणारा नेता म्हणून ओळख आहे, तर शहरी भागात विकास कामं करणारा आमदार म्हणून संग्राम जगताप परिचित आहेत. मागील लोकसभा निवडणुकीला संग्राम जगताप हे सुजय विखे यांच्या विरोधात उभे होते. जगताप यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी 4 लाखांहून अधिक मतं मिळवली होती. त्यामुळे ऐनवेळी ते कोणाचं काम करतील हे पाहावं लागेल. अशा पद्धतीने महाविकास आघाडीची इथली ताकद लक्षणीय आहे. त्याचबरोबर ठाकरे गटही इथून थोड्या बहुत प्रमाणात ऍक्टिव्ह आहे. अर्थात याच मिळूद्या निलेश लंके मवियाचे खासदारकीचे उमेदवार असतील तर हे त्यांच्या पथ्यावर पडू शकतं. त्यानंतर पुढचा तिसरा मुद्दा आहे जो निलेश लंके यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो, तो म्हणजे निलेश लंके यांना शंकरराव गडाख प्लस शरद पवार अशी ताकद मिळेल. मंडळी, बरेच दिवस झाले नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या शंकरराव गडाख यांच्या नावाची चर्चा होती. स्वतः शंकरराव गडाख हेही या मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह झालेले. 2020-21 पासूनच त्यांनी खरं तर नगर दक्षिणमध्ये आपली पाळंमुळं रोवायला सुरुवात केली होती. आता साखर सम्राटांच्या मतदारसंघात प्रस्थ तयार करणं तितकं सोपं नसलं तरी त्यांनी मध्यंतरीच्या काळात नगरमध्ये शिवसेना बरीच ऍक्टिव्ह केली होती. शांत आणि संयमी राजकारणी अशी ओळख असणाऱ्या गडाख यांनी नगरमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता शंकरराव गडाख यांचा नेवासा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभेमध्ये येत असला तरीही गडाख यांचा नगरमध्येही तितकाच लोकसंपर्क आहे आणि त्यातही विखे विरुद्ध गडाख हा संघर्षही फार जुना आहे. त्यामुळे विखेंना पाडण्यासाठी गडाख प्लस शरद पवार अशी युती होऊ शकते असं बोललं जात आहे. कारण गडाख हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे शरद पवार प्लस गडाख अशी ताकद निलेश लंकेंच्या पाठीमागे उभी राहील. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध तयार झालेली अँटी इन्कम्बन्सी. म्हणजे सुजय विखे पाटील हे जरी नगरचे खासदार असले तरीही त्यांच्या विरोधात मतदारसंघात एक लाट तयार झाल्याचं बोललं जातंय. मागे कर्जत जामखेड मतदारसंघातील MIDCचा प्रश्न संपूर्ण राज्यभर गाजत होता. तेव्हा सुजय विखे पाटील चांगलेच डॅमेज झाले होते. अगदी अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेरही हा मुद्दा चांगलाच पेटला होता. आता यासोबतच गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले माजी मंत्री राम शिंदे यांच्यात आणि सुजय विखे यांच्यात बऱ्याच काळापासून शीतयुद्ध सुद्धा सुरू आहे. आपला पराभव हा विखे कुटुंबियांमुळेच झाला असल्याचं म्हणत भाजप पक्षश्रेष्ठींकडे राम शिंदे यांनी तक्रार केली होती. त्यामुळे उद्या त्यांनी छुप्या पद्धतीने लंकेंचं काम केलं तर नवल वाटायला नको. त्याचबरोबर विखे पाटलांच्या घराणेशाही विरोधातही मतदारसंघात आवाज उठतोय. त्यामुळे याचा फायदा निलेश लंके उठवू शकतात असं बोललं जात आहे. यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवार सिंपत्ती. अर्थात नगरमध्ये विखे पाटील घराण्याविरुद्धचा रोष सुजय विखे पाटलांना जड सावू शकतोच, पण त्याचबरोबर तिथं निलेश लंकेंना शरद पवार कार्डचा देखील मजबूत फायदा होऊ शकतो. आता राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर शरद पवारांबद्दल मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात सहानुभूतीची लाट नाही म्हटलं तरी आहेच. अर्थात अजितदादांकडे जाऊन कशी चूक झाली म्हणत निलेश लंके शरद पवारांची रेष मोठी करू शकतात, ज्याचा त्यांना निवडणुकीत फायदा होऊ शकतो. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? निलेश लंके खरंच शरद पवार गटात प्रवेश करतील?
त्यांना नगरचं पुढील खासदारकीचं तिकीट मिळू शकतं का आणि तेच सुजय विखेंना मात देत नगरचे पुढील खासदार होतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरीय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.